नको पाहू, घरी जाऊन वाच. इथं वाचू नका, कोणाला अबे देऊ नका. पुस्तकं वाचशील तर जीवनाचं कल्याण होईल. आपण हे नाही वाचलं ना. आम्ही वाचलं, रावणाला 10 तोंड होते. आता रावणाले 10 तोंड असतील का बाबू? त्याच्या माईची डिलिव्हरी सरकारी दवाखान्यात होईन का? आम्हाला आता आपले कपिल डॉक्टर आहे, दुसरे डॉक्टर आहे. पोटामध्ये कोणती बिमारी आहे, सोनोग्राफीच्या माध्यमातून विघ्न हरता त्यांनी चालू केलं. अकोट मध्ये विघ्न हरता डायग्नो सांग रे पवन काय डायग्नोसिस, जाऊ दे काही म्हण. माझ्या दवाखान्यातून काही पेशंट जातात ना धर्मपाल डॉक्टर साहेबाकडे, कारण ते अंदरचं काय समजत. ते मग आपले विघ्न हरता डॉक्टर कपिल साहेब ते बरोबर पाहतात कुठं जखम आहे, कुठं बिमारी आहे, काय आहे. सांगा बरं बाबू, तुम्हाला मला वरचं दिसत सत्यपाल महाराजचे हात हालतात म्हणजे दारू पेते, मी दारू पेते म्हणतो. आता माझे हात हालतात, बिमारी आहे. तुम्ही विचारा सावरकर फॅमिलीले हा आजार आहे की नाही. कारण चोहट्ट्यावाल्यानं तर दारूच्या शिश्या आणल्या होत्या माझ्यासाठी 2. मग ते म्हणे जाता जाता प्या म्हणे थोडी. मी म्हटलं तुम्हाला मी दारू पितो हे कोण सांगितलं? हात हालतात म्हणून. ते शिशीन ते बाहेर न्यायला लावली. चांगला भारी ग्लास आणला होता, चपट्या आणल्या. हे चोट्याचे बरं, चोट्यातले क्रीम लोक, मोठे लोक, आणि ते मला दारू दाखवून राहिले. म्हटलं मी जन्मभर हेच तर काम केलं, दारू बंद केलं. दारू पिणार नाहीत लोक, 2,500 लोकांना दारू सोडली आणि ते मला दारू दाखवत. कारण गावाजवळचा पडतो ना, इज्जत नसते ना गावाजवळच्या माणसाची, नेहमी पाहतात ना, असं आहे. आणि त्याच्यात माही जा 2-3 घर असं आहे ते. पण तुम्ही पोराईले सांगतो कोण्या जातीत पैदा झाले त्याले अर्थ नाही. तुमची कला दाखवा, तुम्ही अभ्यास करा. आता हे पोरग कोणाचं आहे? हे बाबा पुस्तक घे, गाणं म्हणजा, बसा. या लेकराई मध्ये तर आम्हाला घडवू नाही बाबू. गजानन 8 वर्षाचा होता, याची आई मरण पावली, बापही गेला, पण त्याचा आवाज इतका सुंदर आहे. लावणी आहे का, भक्तिगीत आहे का, गवळण तर फारच धूम म्हणते. ठरीला पंढरीचा चोर, ठरीला पंढरीचा चोर, ठरीला पंढरीचा चोर, गळा बांधूया दोरा. ठरीला पंढरीचा चोर. आणि 52 वर्षापासून दोघं भाऊ एका जागी आहो. सक्का भाऊ नाही, चुलत भाऊ आहे. याची माय अलग आहे, मा बाप अलग आहे. आणि दोघही आजपर्यंत भांडलोच नाही. रामायण वाचलं नाही तरी चालेल, पण रामासारखे वागा, रामासारखे वागा. लहान भावाचं 2 एकर दाबू नका. आता हे 4 भाऊ आहेत. संजय भाऊ, विजय दादा, माणिकराव सावरकर, संजय दादा सावरकर, डॉक्टर कपिल दादा सावरकर आणि लवीज दादा सावरकर मिळून मिसळून कुटुंब राहा. आम्ही इथं तुकडोजी महाराज गाडगे बाबाले आशीर्वाद मागू की या परिवारावर, या कावशा गावावर आता लवकर पाऊस येऊ दे बापा. या शेतकऱ्याच्या मालाले भाव नाही, जरा गव्हर्नमेंटले दया येऊ दे. पुढे विधानसभा आहे, म्हणजे म्हणून शेतकऱ्याकडे लक्ष द्या. 12,000 केले, अजून काही त्याच्यात 12 टाका, 24 वाढवा.
शेतकऱ्याला काही द्या. आम्ही तुम्ही सर्व आनंदात राहिलो पाहिजे आणि आपल्या आई बापाले दुखवू नका. माझ्या इमानानं सांगतो, हे देव नॉमिनल आहे, ओरिजिनल देव तुम्ही आहे. तुम्हाला आता खऱ्या देवाचं दर्शन करून देऊ काय? देव दाखवू काय तुम्हाला? बोला बोला, तुम्हाला देव दाखवू काय? दाखवू गॅरंटीनं. गाडगे बाबानं असाच देव दाखवता. आज मी तुम्हाला देव दाखवतो. आपल्याला देशाले स्वातंत्र्य कोणी मिळवून दिलं? बोला. बोला. काहीच बोलत नाही. कसं होईन बे उद्या? देशाले स्वराज्य मिळवून दिलं भगतसिंग, राजगुरु, चंद्रशेखर, महात्मा गांधी, मिलिटरी वाले, आर्मी वाले. मग मला सांग, देशाले स्वराज्य मिळवलं म्हणून सत्यपाल बोलून राहिला, बरोबर? राईट. जर इंग्रज गेले नसते तर आपले काय हाल असते? तुही माय ग्रामपंचायत मेंबर बसली असती का बाबू? सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराज, बाबासाहेबांना संविधान लिहिलं नसतं, तुही सुनबाई, तुही आजी ग्रामपंचायत मध्ये मेंबर सरपंच झाली नसती. म्हणून आजचे देव आहे शिवाजी महाराज, बाबासाहेब, शाहू, अण्णाभाऊ, अहिल्याबाई, माता रमाई, भीमाई, जिजाबाई. आणि आजचे देव दाखवतो तुम्हाला. आजचा देव आहे मिलिटरी वाले. आज मिलिटरीचे कॅप्टन आलेले आहेत आपल्या इथं अकोटवरून. डोबाळे साहेब, कॅप्टन डोबाळे साहेब. मी कॅप्टन डोबाळे साहेबांना विनंती करतो, कॅप्टन डोबाळे साहेबांनी स्टेजवर यावं. आले का? या या. आणि त्या चौघही भावांना विनंती करतो, आज साक्षात देवच आला. देशासाठी झडणारा तो देव, आम्हाला त्या देवाची गरज आहे बाबू. करा हातवर. गोपाला गोपाला देवनंदन गोपाला, डॉक्टर कबीर सर, डॉक्टर ललित सर, श्रीमान संजय दादा सावरकर, विजय दादा सावरकर. कॅप्टनचा सत्कार तुम्ही करा. या डॉक्टर साहेब. आणि आपला कार्यक्रम समाप्त करतो. 11च्या वर काटा गेला. डॉक्टर साहेब तुम्हाला त्रास देऊन राहिलो. ती जमा केलं ना की या आयुष्याची थोडी कविता माणसाला मरावं लागते. अजरामर झाले शिवाजी राजे, बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर. म्हणून माझी माय माऊल्यांना प्रार्थना, मुला मुलीचा भेदभाव काढा, डोक्यातल्या अंधश्रद्धा काढा. तुम्हाला मालूम आहे बायाईले, एक बाई कलश यात्रेमध्ये मरण पावली. ते कोण्या गावची मेली तुम्ही सांग? कलश यात्रेत चालली, महाराज रथात, आणि ते बाई पायदळ उन्हात चालली कलश घेऊनच. आणि तिच्या सोबत दुसरी बाई मेली नाही, सिरियस झाली. ते कोण्या गावची घटना आहे सांगा? हात वर करू. तुम्ही वाचत ना, तुम्ही सांगा बरं एखाद्या कोण्या गावची घटना आहे? वाचत नाही. वाचलं पाहिजे, त्याशिवाय आम्ही वाचणार नाही. अरे 10 रुपयाचं पुस्तक कधी वाचत नाही. आणि बुद्धाचे लोक करोडो रुपयाचे पुस्तक दीक्षाभूमीहून आणतात. बामणाचे लोक पुस्तक वाचतात, म्हणून त्याच्या पोरी अमेरिका, इंग्लंड. हे सावरकराचे दोन्ही लेकर, गुरुजीचे लेकर, MBBS MD होणं काही साधी गोष्ट आहे? कठीण आहे. पण
जमलं. आपले बरेच लोक झाले. आता आपल्यालाही दृष्टी आली. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी आपल्यालाही शिवाजी शिक्षण संस्था निर्माण केली. म्हणून काळाची गरज आहे. तुम्ही पाहून घ्या ना, पुऱ्या देशात न्यायाधीश कोण्या जातीचे बोला? ब्राह्मणाचे आहेत. खाली कोणाचे आहेत? अभ्यास करा. मी नाव नाही घेत जाती तर. आणि मंदातले आपण लगन डीजे लुंगी डान्स याच्यात बरबाद झाला. मा बाप मेला तर म्या केस काढले नाही. बापाले काय देतात? केस. अरे काय दिलं बापाले? केस. केसच काऊन देतात? 15 दिवसानं डबल येते. बायका बांगड्या फोडतात. तुम्ही बांगड्यात काऊन फोडता? काचाच्या आहे म्हणून फोडतात. चांदीच्या पाटल्या फोडल्या काय? नाही. तुम्ही सासऱ्याचे कपडे जाळता, सासूचे कपडे जाळता. सासूच्या नोटा काऊन नाही जाळत? जाळल्या काय आज लोक? कोण? सर्व मतलबीपणाचा धंदा. मी माझ्या बापाचं बन्यान घालतो अजूनही. टेलर होते ना, मग माझ्या बाबाचं बन्यान घालतो. काय होते? ज्या बापानं मातीचा गणपती दाखवायले